वाक्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। झऱ्याकडे आज कुणीही नाही जाऊ शकत. क्षमा करा हुजूर, असं काय घडलंय जे तुम्ही आम्हाला झऱ्यावर जाण्यापासून अडवताय? काय झऱ्याला पूर येणार आहे? पूर झऱ्याला नाही येत मूर्खांनो. काय तुम्हाला क्षमा नाही करणार? असाच रुसून बसणार? ठीक आहे, परंतु लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही आमच्या आज्ञेशिवाय महाला बाहेरही नाही पडू शकत. नाही पडणार. क्षमा केली. बरं मंगू, जेव्हा तू क्रोधित होतोस ना, तू खूप भीतीदायक दिसतोस. क्षमा करा गुरुदेव, क्षमा करा आणि मला जाऊ द्या गुरुदेव. मी आपले अन्नदाता युवराज भानुप्रताप कडे जाऊ इच्छितो. अरे ते जसेही होते तुमच्या अपेक्षा तर खूपच चांगले होते. आजपासून तू कोणाची प्रशंसा करशील तर केवळ आमचीच करशील. उडीत माझ्या प्राण जोवर तुझीच राहील, सख्या कधी तू येशील, मी वाट तुझी रे पाहील, सख्या कधी तू येशील, मी वाट तुझी रे पाहील। ईश्वराच्या घरी प्रतीक्षा आहे, परंतु न्याय हा मिळतोच. भलेही मला उशिरा कळलं, परंतु आज हे सिद्ध झालंच की देवा काकाने तुमच्या दोघांविषयी जे काही सांगितलं होतं तेच 16 आणि सत्य आहे. सत्य तर हे आहे की आधी केवळ तुझे पिता कुंदनलालची बुद्धी भ्रष्ट झाली होती, परंतु आता दुष्ट देवाची सद्बुद्धी ही त्याची साथ सोडून गेली आहे. म्हणून त्याने महाराणींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं असं घृणित कार्य केलं आहे आणि याचा दंड अवश्य त्याला भोगावा लागेल. मी हे काय ऐकते देवधर बाबा? गावकरी तर म्हणत होते की महाराणी तुमच्या सोबत पळून जाण्याच्या तयारीत होत्या, परंतु तुम्ही तर माझ्या बाबांनाच दोषी ठरवताय. मला सर्व समजलं. तुम्ही आपलं पाप लपवण्यासाठी माझे बाबा आणि देवा काका दोघांवर असे आरोप करतात. जेव्हा माझ्या बाबांनी गावकऱ्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर कोणीही विश्वास नाही ठेवला, परंतु आता त्या देवा काकालाही तुमच्या प्रेम प्रकरणाविषयी कळलंय. आता बघते मी की गावकरी कसे माझ्या बाबांच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत ते. आता तुम्ही दोघांची भांडेफोड तात्काळ होणार आहे. तू सत्य सांगतेस पुत्री. गावकऱ्यांना विश्वास बसेल की तुझे पिता तुझ्या पित्याने सत्य सांगून गावकऱ्यांच्या भल्याचा विचार केलाय आणि माझा सगळे तिरस्कार करतील. मग तू खूप प्रसन्न होशील ना चंदा? मग नाही तर काय. गावातल्या मुली सुनांवर जर तुमच्या प्रेम प्रकरणाचा प्रभाव पडला तर अनर्थ होईल. आज पुन्हा तुम्ही आपल्या वस्त्रांचं गाठोडं घेऊन पळण्याच्या प्रयत्नात होतात. ते तर मी आडवी आले, नाहीतर आतापर्यंत तुम्ही गावाची सीमाही पार केली असती. मूर्ख युवती, ज्याप्रमाणे तुझा पिता दुष्ट आहे तशीच तूही दुष्ट आहेस. महाराणी आपली वस्त्रे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या
आणि जेव्हा मला हे समजलं की त्यांची प्रकृती ठीक नाहीये, तर माणुसकीचा धर्म निभावण्यासाठी मी त्यांच्या वस्त्रांचं गाठोडं घेतलं. आणि तू माणुसकीच्या या पवित्र नात्यावर सुद्धा चिखलफेक करतेस. अरे वा, चोराच्या उलटा बोंबा. सत्यावर पडदा टाकणं तर कोणी तुमच्याकडून शिकावं बाबा. तुम्ही एक साधू आहात, मग का आपलं लक्ष सांसारिक गोष्टींवर केंद्रित करताय? तुमचं कार्य ईश्वराची पूजा अर्चना करणं, मग का सांसारिक गोष्टींमध्ये रमताय तुम्ही? माणुसकीचा धर्म पाळणं विश्वातील सर्वात मोठी ईश्वर भक्ती आहे. आणि तुझ्यासारख्या अधर्मी लोकांना केवळ ईश्वरच सद्बुद्धी देऊ शकतो. चला महाराणी, अशा अधर्मी लोकांच्या दृष्टीपासून दूर जाणंच योग्य आहे. चला. ईश्वर तुला आणि तुझ्या पित्याला कधीही क्षमा नाही करणार, कारण तुम्ही लोकांनी देवधर बाबांसारख्या संतांचा अपमान केलाय. स्त्रीच्या रूपात तू एक विषकन्या आहेस. आणि लक्षात ठेव, तुझ्या मनात भरलेलं हे विष एक दिवस तुझ्या दुःखाचं कारण बनेल चंदा. मला अभिशाप देण्यापूर्वी तुम्ही आपल्या अंतःकरणातही नीट डोकावून पहा महाराणी पद्मावती. जर चोरी वारंवार पकडली गेली तर त्याचा दंडही भोगावा लागतो महाराणी. आणि मी काही अबोध बालिका तर नाहीये. एवढी समंजस तर आहेच की गावकऱ्यांना ओरडून ओरडून इथे बोलवलं तर आजच सत्य समोर येईल. आता तुम्हीच सांगा महाराणी, मी काय करायला हवंय? चला देवधर बाबा, घरी जाऊया. चला. आता मलाही घरी जायला हवं. आता मी जेव्हा बाबांना या दोघांच्या पळून जाण्याची बातमी देईन तर बाबा किती प्रसन्न होतील. सत्य सांगतोय देवा, ज्या दिवसापासून महाराणी पद्मावती आणि देवधर बाबाने गावातही लपून छपून प्रेमाची रासलीला सुरू केली आहे, तेव्हापासून तर माझा या गावातून मनच उठलंय. मी गावकऱ्यांना सत्य सांगितलं होतं, परंतु काय करणार, माझ्यावर कुणी विश्वासच नाही ठेवला देवा. सत्य जास्त दिवसापासून लपून नाही राहू शकत कुंदन भाऊ. आधी तू एकटाच होतास, आता हा देव आपण तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेव, एक दिवस आपण दोघं मिळून ती महाराणी पद्मावती आणि देवधर बाबाचं पितळ सगळं गावासमोर उघड करू. विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव. काय झालं चंदा मुली, तू खूप क्रोधित दिसतेस. काही कुणाशी भांडून वगैरे तर नाही आलीस ना मुली? सांग मुली. काय सांगू बाबा, आज मी जे पाहून आले ते जर मी कुणाला सांगायला गेले तर कुणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु आज माझ्या नेत्रांनी स्पष्टपणे पाहिलंय की त्या महाराणी पद्मावतीने पुन्हा एक नवं नाटक सुरू केलंय. शीघ्र सांग मुली, आता महाराणीने कुठलं नवीन कार्य करून ठेवलंय? सांगताना तर लाज वाटते, परंतु ती महाराणी पुन्हा देवधर बाबांसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. आणि एवढंच नाही, ते देवधर बाबा महाराणींच्या वस्त्रांचं गाठोडं आपल्या डोक्यावर घेऊन पळून चालले होते. छी छी छी. अरे त्या साधूला महाराणींची मळकी वस्त्र घेऊन पळण्याची आवश्यकताच काय म्हणून होती? छी छी छी. माहित नाही अशा या म्हातारपणात त्या देवधर बाबाचं काय चाललंय. आता त्यांना कोण समजावणार की ते किती मोठा अनर्थ करतायत. बघितलंस देवा, बघितलंस, भलेही गावकरी मला खोटारडा माणूस समजतात, परंतु तुला तर माहित आहे ना महाराणी आणि देवधर बाबामध्ये किती घाणेरडी रासलीला चालू आहे. मला तर त्या दोघांच्या दुष्कृत्यांविषयी त्याच दिवशी समजलं होतं कुंदन भाऊ,
जेव्हा रात्रीच्या अंधकारात मी त्यांना पळताना रंगे हात पकडलं होतं. आता तर यामध्ये कसलाही संशय नाहीये, कोणताही संशय नाहीये. मला तर केवळ त्या दोघांची काहीतरी भानगड दिसू लागलीये. नाही देवा नाही, मला तर ही कसली तरी मोठीच भानगड वाटते. तू अगदी आत्ताच महाराणी आणि देवधर बाबाच्या दुष्कृत्याविषयी ऐकलंस. बस आता तू जाऊन ते गावकऱ्यांसमोर उघड कर. गावकऱ्यांना सत्यही समजेल आणि साध्या भोळ्या गावकऱ्यांच्या दृष्टीवर पडलेला पडदाही दूर होईल, ज्यामुळे ते एका राक्षसाला साधू समजताय. वा कुंदन भाऊ वा, तू तर देवाच्या मनातलंच बोललास. आता मला इथे महाराणी पद्मावती आणि देवधर बाबांची आणखीच घृणा वाटायला लागली आहे. कारण की त्यांच्या पापांचा प्रभाव आपल्या या गावातल्या या मुलींवरही पडू शकतो. म्हणून आता गावकऱ्यांसमोर सत्य उजेडात आणणं देवाचं प्रथम कर्तव्य आहे. वा देवा वा, तुझा हा उत्साह तुला माझ्याप्रमाणे एक दिवस गावाचा प्रमुख अवश्य बनवे. आता उशीर नको करूस देवा, आणि आपलं कार्य तात्काळ प्रारंभ कर. मला खात्री आहे की तू कधीही पराभूत होऊन नाही येणार. का देवा, साऱ्या गावात महाराणी पद्मावती आणि साधूच्या वेशात लपलेल्या सैतान देवधर बाबाच्या दुष्कृत्याचा डंका वाजून ये. समजा डंका वाजलाच आहे, ज्याचा आवाज सर्व गावकऱ्यांच्या कानावर जाईल. आता येतो कुंदन भाऊ. जय श्रीराम. कुंदन, देवाला ढाल बनवूनच तीर चालवण्यास शहाणपण आहे. कारण देवाच गावकऱ्यांच्या मनात महाराणी आणि देवधरच्या प्रती विष पसरवू शकतो. अरे कन्हैयालाल, काय तुझी बुद्धी भ्रष्ट झाली जे तू गावाच्या सीमेवर आपल्या या युवा पुत्रीला घेऊन फिरतोयस? का गावाच्या सीमेवर आपल्या पुत्रीसोबत फिरणं यात काय गुन्हा आहे? हे घ्या, काय तुला माहित नाही की महाराणी पद्मावती देवधर बाबांसोबत लपून रासलीला करतेय? जर महाराणी पद्मावतीची सावली जरी तुझ्या या पवित्र मुलीच्या मुखावर पडली ना, तर तुला खूप पश्चाताप करावा लागेल कन्हैयाला. हे बघ देवा, तोंड सांभाळून बोल. माझे बाबा बरोबर बोलतायत. महाराणी देवी आहे देवी. अरे वा, जी महाराणी आपली लज्जा सोडून गावातल्या सर्व युवतींना बिघडवते, तिला तू देवी म्हणतेस? जर तुला तिचं वास्तविक रूप पाहायचं असेल ना, तर चल त्या कुंदनकडे, जिथे तुझ्या समोर तिचं वास्तविक रूप समोर येईल. कुंदन तर स्वयं खोटारडा आहे. तो आपल्याला काय सत्य सांगणार? मग कुंदनची मुलगी चंदाकडे चल, कारण चंदाने त्या महाराणी आणि देवधर बाबाला पळून जाताना रंगे हात स्वतः पाहिलेला आहे. जर हे असत्य ठरलं तर देवा आपलं शीश कापून देईल. चला कुंदनच्या घरी जाऊया, जिथे त्याची मुलगी चंदा तुम्हाला सर्व काही सत्य सांगून टाकेल आणि तुमचे नेत्र उघडतील. चला. ठीक आहे, चल. चला माझ्यासोबत. मुली चंदा, अगे मुली चंदा. काय झालं बाबा? तुम्ही एवढे चिंतित का दिसताय? तुमचं स्वास्थ्य तर ठीक आहे ना? जर अशाच प्रकारे महाराणी पद्मावती देवधर बाबाला लपून छपून भेटत राहिली तर माझंच काय, सर्व गावकऱ्यांचं स्वास्थ्य बिघडेल. माहित नाही ईश्वर कधी या दोघांना सद्बुद्धी देईल. हे तर ईश्वरालाच माहित. ते दोघे सुधारतील किंवा आणखीन दुष्कृत्य करू लागतील.
त्याचं तुम्हाला काय देणं घेणं बाबा? जो जसं करेल तसं भरेल. तुम्ही त्या दोघांचा इतका विचार करून तुम्ही तुमची प्रकृती का बिघडवताय? गाव प्रमुख या नात्याने मी हे सर्व नाही पाहू शकत मुली. जर मला शक्य झालं असतं तर मी या दोघांना गावाबाहेर काढलं असतं, कारण या दोघांचा प्रभाव आपल्या गावातल्या मुली सुनांवरही पडू शकतो. जय श्रीराम कुंदन भाऊ. जय रघुनंदन देवा. यावेळी तू कन्हैयालाल आणि त्याची पुत्री रूपा सोबत कुठून येतोयस? मी तर गावाच्या सीमेवर पहारा देत ती महाराणी आणि देवधर बाबावर दृष्टी ठेवून बसलेलो होतो, परंतु अचानक हा कन्हैयालाल मला त्याच्या युवा पुत्रीसोबत दिसला. अरे समजवा याला, समजवा. काय तू हा कसला मूर्खपणा करतोयस कन्हैयालाल? जर त्या महाराणी पद्मावतीची सावली तुझ्या या युवा पुत्रीवर पडली तर तुझ्या पुत्रीचं जीवन नरक बनेल. महाराणींनी असं काय केलं जे तुम्ही त्यांच्यासाठी इतक्या कटू शब्दांचा उपयोग करता? आता घ्या. सर्व गावात माहित झालंय की महाराणी पद्मावती या वयात देवधर बाबांवर प्रेम करू लागलीये. ते दोघे कोणत्याही क्षणी गाव सोडून पळून जाऊ शकतात. आता तर तू चंदाच्या मुखातून सुद्धा ऐकलंस ना कन्हैयालाल? काय तुझा अजूनही देवाच्या बोलण्यावर विश्वास नाहीये? देवाने जे काय सांगितलं होतं ते सत्य होतं. विश्वास तर अजूनही वाटत नाहीये, परंतु जेव्हा चंदाच हे सर्व सांगते तेव्हा संशयाला जागाच नाही. बाबा, मला तर महाराणी आणि देवधर बाबांची घृणा वाटायला लागलीये. आता तर मी त्यांचं यापुढे तोंड कधीच पाहणार नाही. सत्य सांगतेस मुली? जिला सर्व गाव चारित्र्यवान समजायचं ती एवढी चरित्रहीन निघेल मी कधी असा विचारही नाही केला. अशा महाराणीचंही आपल्या गावात राहणं खूप संकटमय आहे बाबा. अशा महाराणीला आणि त्या देवधर बाबाला तोंड काळं करून गावातून हाकलून दिलं पाहिजे, म्हणजे असं नीच कार्य करण्याचं साहस पुन्हा कोणाचंच झालं नाही पाहिजे. तू तर माझ्या मनातलं बोललीस रूपा मुली, परंतु यांची तर त्याहूनही जास्त दुर्गती व्हायला हवी. आपल्या गावावर याचा प्रभाव पडू शकतो. जर असं चालू राहिलं तर आपल्या गावातल्या मुलींशी कोण लग्न करेल? मी आपल्या गावातल्या मुलींचं भविष्य धोक्यात नाही घालणार. ज्या महाराणी आणि देवधर बाबामुळे गावावर हे संकट ओढवले ना, मी त्या दोघांना गावाबाहेर हकलवून लावेन. असं तेव्हाच शक्य होईल देवा, जेव्हा सर्व गावकऱ्यांना सत्य समजेल. म्हणून तू सगळ्या गावकऱ्यांसमोर शीघ्र हे सत्य सांगून टाक, नाहीतर खूप उशीर होईल. आता उशीर नाही होणार कुंदन भाऊ. मी आणि माझी मुलगी रूपाने सत्य जाणून घेतलंय. गावाला आम्ही हे सांगू. जर तू आमची साथ दिलीस तर खूप सुखी राहशील कन्हैयालाल. काय कुंदन भाऊ? हे तेव्हाच शक्य होईल देवा, जेव्हा महाराणी पद्मावती गावकऱ्यांसमोर कलंकित होईल. तेव्हा तिच्या समोर आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही. महाराणी पर्वताच्या टोकावर एकट्या काय करतायत? अवश्य हा अनर्थाचा संकेतच आहे. महाराणी पर्वताच्या टोकावर एकट्या काय करतायत? अवश्य हा अनर्थाचा संकेतच आहे. महाराणी, हे काय करताय तुम्ही? मला आता जगायचं नाहीये बाबा. मला मरू द्या बाबा. मी आणखीन तिरस्कार सहन नाही करू शकत. मला जिवंत नाही राहायचंय बाबा. नाही महाराणी, हे काय बोलताय तुम्ही? असं कधीच नाही होऊ शकत. जर असा काही अनर्थ तुम्ही केलात तर मी वनराजला काय उत्तर देईन? महाराणी, जर आजच्या नंतर तुम्ही आपला प्राण त्यागण्याचा विचार जरी केलात तर माझं मेलेलं मुख पाहाल तुम्ही. हे काय बोलताय तुम्ही बाबा? ईश्वर करो तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, परंतु मी कुणाच्या आधारावर जगू? आधीच ईश्वराने वनराच्या पिताश्रींना माझ्यापासून दूर केलं. मग माझा पुत्र मला दुरावला आणि आता हे गावकरी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत बाबा. महाराणी, तुम्ही जरा धीराने घ्या सर्व. बघाल, ईश्वर त्यांना अवश्य दंड देईल.
ज्याने तुमच्यावर शिंतोडे उडवलेत. नका घेऊ त्या ईश्वराचं नाव माझ्या समोर बाबा, ज्याने मला दुःख आणि अडचणीशिवाय काही दिलेलं नाहीये. माझा विश्वास उडाला ईश्वरावरचा. या विश्वात परमात्म्याचं कसलंच अस्तित्व नाही. असं म्हणू नये महाराणी. मला माहितीये, भलेही या क्षणी तुम्ही घोर संकटात जगताय, तो सर्व पाहतोय. त्याच्या घरी उशीर अवश्य आहे, परंतु अन्याय नाही महाराणी. बघालच, तुमच्या जीवनात आनंद अवश्य परत येईल. नाही बाबा, तुम्ही वर्षांपासून माझं खोटं सांत्वन करून करून मला जगण्यासाठी भाग पाडताय. परंतु आता माझा जगण्याचा मोह संपून गेलाय बाबा. तिथे महालात त्या दोन्ही राण्या माझा द्वेष करायच्या आणि इथे गावकरी माझ्या मागे लागलेत. नाही, मृत्यूशिवाय मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाहीये. आता कोणताच मार्ग नाही. नाही महाराणी, मी तर तुम्हाला केवळ इतकंच सांगेन की ज्या लोकांनी तुम्हाला या यातना दिल्यात, तुम्ही बघालच, एक दिवस हेच लोक तुमच्या पायावर लोळण घालून तुमची क्षमा याचना करतील. बस तुम्ही काही काळ जरा प्रतीक्षा करा. जसा वनराज रूपनगरातून परत येईल, तुमचे सर्व कष्ट दूर होतील महाराणी. आता वनराज कधी परत येईल बाबा? कधी? जर तो माझे प्राण शेष असेपर्यंत आला तर ठीक आहे, अन्यथा त्याला न पाहताच मला या विश्वाचा निरोप घ्यावा लागेल. नाही महाराणी, ईश्वर असा अनर्थ कधीच नाही घडू देणार. वनराज ते फूल घेऊन अवश्य परत येईल ज्यात तुमचा आणि त्याचा आनंद लपलेला आहे. बस महाराणी, तुम्ही आणखी काही काळ वनराजची प्रतीक्षा करा. वनराज रूपनगरातून अवश्य परत येईल. बाबा, तुम्ही मला असं रोखून का पाहताय? चंद्रमुखीच्या फुलाचं नाव ऐकताच तुम्ही इतके चिंताग्रस्त का झाला? नाही दैत्य सम्राट, आम्ही चिंताग्रस्त नाही आहोत. उलट आम्ही तर हा विचार करून करून आश्चर्यचकित झालोय की या संपूर्ण विश्वात तुम्ही एकमेव असे महापुरुष आहात जे या रूपनगरच्या मार्गावर चंद्रमुखीचं फूल प्राप्त करण्यासाठी निघाला आहात. कारण की इथे जो कोणीही येतो केवळ राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्यासाठीच येतो. सर्वांचा केवळ एकच उद्देश असतो, एकच उद्देश, राजकुमारी चंद्रमुखी. मला कुणाच्याही उद्देशाशी काहीही देणे घेणं नाहीये. मला केवळ इतकंच माहितीये की मला कोणत्याही परिस्थितीत चंद्रमुखीचं ते फूल प्राप्त करायचं आहे. दैत्य सम्राट, चंद्रमुखीचं फूलच काय? तुम्ही ठरवलं तर तुम्हाला चंद्रमुखीचं संपूर्ण राज्यही प्राप्त होऊ शकतं. हो, एक वेळ, फक्त एक वेळ तुम्हाला हो म्हणण्याचा अवकाश आहे. नाही, नाही, मला चंद्रमुखी हवी आहे आणि नाही तिचं हे राज्य. मी या आधीही तुम्हाला सांगितलंय आणि यापुढेही मी हेच सांगत राहीन. जशी अर्जुनाची दृष्टी त्या माशाच्या डोळ्यावर केंद्रित झाली होती, तशीच माझी दृष्टी चंद्रमुखीच्या फुलावरच केंद्रित आहे. तुम्ही धन्य आहात, तुम्ही धन्य आहात दैत्य सम्राट. तुमची ही दृष्टी आपल्या ध्येयावरच स्थिरावलेली पाहून आम्ही सद्गदित झालो, अति प्रसन्न झालो आहोत. दैत्य सम्राट, जर तुम्ही आपल्या सेवेची एक जरी संधी आम्हाला दिली असती तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजू शकलो असतो. क्षमा करा बाबा, मी आपलं कार्य स्वतःच पूर्ण करतो. जे वचन मी माझ्या आईला दिलं होतं ते मी आपल्या बळावर पूर्ण करेन. मला तुमच्या सहाय्याची काहीच आवश्यकता नाहीये.
आता असं बोलून तुम्ही तुमच्या या भक्ताची प्रार्थना अस्वीकार करताय दैत्य सम्राट. जर एक वेळ तुम्ही तुमच्या छत्रछायेत आम्हाला घेतलं तर आमचं जीवन सफल होईल. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही जिवंत असताना तुमच्या प्राणांवर कोणतंही संकट नाही येऊ देणार दैत्य सम्राट. पण मला तर हे समजत नाहीये की तुम्ही मला इतका सन्मान का देत आहात. मी तर तुमची काहीही मदत केलेली नाहीये की तुम्ही माझी इतकी सहाय्यता करायला इतके उत्सुक आहात. ते यासाठी दैत्य सम्राट की तुम्हाला स्वतःलाच माहित नाहीये की तुम्ही किती महान आहात. या संपूर्ण विश्वात तुमच्यासारखा मातृभक्त कोणी असूच शकत नाही. तुम्ही तुमच्या मातेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्राणांचीही चिंता नाही केली आणि इथे या घनदाट मायावी जंगलात आला आहात. या व्यतिरिक्त या विश्वातील सर्वात मोठा शक्तिशाली व्यक्ती असूनही तुम्ही इतके सरळ आणि साधे आहात की श्रद्धेने आमचं शीश तुमच्या समोर झुकू लागलंय. आम्हाला आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे की चंद्रमुखीचं फूल तुम्हाला अवश्य प्राप्त होईल. अवश्यच. हा जादूगर कोणत्या जादूमयी फुलाविषयी बोलतोय? चंद्रमुखीच्या त्या फुलामध्ये असं काय रहस्य दडलं असेल की हा युवराज हजारो मैलांचा प्रवास करून इथे आला असेल? चंद्रमुखीच्या त्या फुलामध्ये असं काय रहस्य दडलं असेल की हा युवराज हजारो मैलांचा प्रवास करून इथे आला असेल? मला ही सूचना महामहिम राजीव सिंगांना तात्काळ द्यावीच लागली. बाबा, तुमच्या सौजन्याने मला जिंकून घेतलं आहे, परंतु मी तुम्हाला आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही कारण मला माझ्या लक्ष्याकडे शीघ्र अतिशीघ्र पोचायचं आहे. तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही तुमच्या सोबत येऊही शकत नाही दैत्य सम्राट. परंतु हो, आम्ही तुमच्या सफलतेसाठी सदैव प्रार्थना करत मात्र राहू. जर तुम्ही या दासाचं निवेदन स्वीकार केलं तर इथून पुढच्या मार्गावर थोडस सांभाळून जा, कारण की रूपनगरच्या या जंगलाचा सर्वात कठीण आणि मायावी मार्ग इथूनच प्रारंभ होतो. रूपनगरच्या जंगलात इथून तुम्हाला अशा विचित्र आणि मायावी शक्ती भेटतील ना ज्यांचं रहस्य कोणालाच माहित नाहीये. हो, कोणालाच माहित नाही. मला याचं काहीही भय वाटत नाही, कारण मी अनेक मायावी शक्ती आणि कित्येक शत्रूंचा सामना केलाय. तुम्ही स्वतःची चिंता करा. मी आपल्या लक्ष्यप्राप्तीनंतर आपल्या गावामध्ये परत जाईन. धन्य आहे ती भूमी जिथून तुम्ही आला आहात दैत्य सम्राट. आणि जर शक्य झालं तर आपल्या या तुच्छ भक्ताची एक अंतिम इच्छा अवश्य पूर्ण करा. अंतिम इच्छा? मी समजलो नाही बाबा, तुम्हाला काय म्हणायचंय? हेच सांगू इच्छितो दैत्य सम्राट की जेव्हा तुम्ही रूपनगरातून चंद्रमुखीचं फूल घेऊन परत याल तर आम्हाला दर्शन अवश्य द्या. अन्यथा माहित नाही भविष्यात तुमचं दर्शन करण्याचं सौभाग्य कधी प्राप्त होईल. ठीक आहे, जर ईश्वराची इच्छा असेल तर तुमची इच्छा अवश्य पूर्ण होईल. ते म्हणतात ना, जो सत्य मनाने मागतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. परत जाताना जर वेळ अनुकूल असेल तर मी तुम्हाला अवश्य भेटेन. हे माझं वचन आहे. तुम्ही धन्य आहात गुरुदेव, धन्य आहात. आपल्या या वचनाने आमच्या आतमध्ये नवीन प्राणांचा संचार झालाय. आम्ही तुमची प्रतीक्षा करू. आता मला माझ्या आईची आठवण बेचैन करते. तिला पाहून आता कितीतरी काळ लोटलेला आहे. आता मी शीघ्र अतिशीघ्र चंद्रमुखीचं फूल प्राप्त करून माझ्या आईला भेटू इच्छितो. म्हणूनच मी एक क्षणही न वाया दवडता रूपनगराच्या दिशेने प्रस्थान करू इच्छितो. जावं दैत्य सम्राट, जावं. सफलतेची देवी तुमच्या चरणांवर लोटांगण घेण्यासाठी प्रतीक्षा करत आहे. आता आम्ही तुमचं दर्शन तेव्हाच घेऊ जेव्हा तुमच्या हातात चंद्रमुखीचं फूल असेल. जा. येतो मी बाबा. आमच्या शुभकामना आहेत.
दैत्य सम्राट तर निघून गेले. असं प्रतीत होतंय जसं ही दैत्य सम्राटांना चंद्रमुखीच्या फुलाची प्राप्ती होईल, आम्हाला राजकुमारी चंद्रमुखीची प्राप्ती होईल. आता आम्ही प्रतीक्षा करू की दैत्य सम्राट कधी आणि कसे रूपनगरात पोहोचताय. युवराज सूर्यप्रताप सिंग कळत नाहीये कुठे नाहीसा झाला आहे. विजेंद्र प्रताप सिंग दुर्गेश्वरी त्यांचाही काही पत्ता लागत नाहीये. कळत नाहीये कुठे शोधू यांना, काही सुचेनासच झालंय. ही युवती पुन्हा एकदा दृष्टीस पडली. हिला हाक मारायला हवी. ती जरूर मला योग्य मार्ग सांगू शकेल. युवती, ए युवती, युवती, माझं ऐक जरा. युवती, 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 ऐक माझं. युवती, 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 तो युवराज रूपनगराकडे चाललाय. याआधी की तो तिथे पोहोचेल त्याला मूर्ख बनवून मला रस्ता भटकवावा लागेल. युवती, युवती, थांब जरा. युवती, थांब जरा. मी तुला काही हानी नाही पोहोचवणार. थांब जरा युवती. युवती, माझं म्हणणं तर ऐक. ही युवती पुन्हा मला घाबरून का पळून गेली? असं काय कारण असेल बरं जे ती मला इतकी घाबरतीये? वनराज. युवराज, युवराज, मी तुलाच शोधत होतो. तू कुठे हरवला होतास? मी तुला कधीपासून शोधतोय. तू जेव्हा ते गीत ऐकत ऐकत आम्हाला सोडून निघून गेला होतास तेव्हा आम्ही या जंगलात एकटे पडलो होतो. ते गीत गाणारी युवती राजकुमारी चंद्रमुखीच होती वनराज. म्हणूनच तिच्या सुरक्षेचा पहाराही खूप कडक होता वनराज. आम्ही कसं तरी राजकुमारी चंद्रमुखीच्या सुरक्षा रक्षकांपासून लपून छपून इथवर पोहोचलो आणि आम्हाला तू दिसलास. आपलं भाग्य खूप प्रबळ आहे की आपण दोघं पुन्हा एकदा भेटलो. आता मला दुर्गेश्वरी आणि विजेंद्र प्रताप सिंगची चिंता लागून राहिली आहे. माहित नाही ते दोघं कुठे असतील. हीच गोष्ट तर आम्हालाही सतावते वनराज.
आपल्याला दुर्गेश्वरी आणि विजेंद्र प्रताप सिंगांना तात्काळ शोधावा लागेल. जर सुरक्षा रक्षकांची दृष्टी त्यांच्यावर पडली तर ते त्यांच्या तावडीत सापडतील. तू बरोबर बोलतोयस युवराज. आपल्याला तात्काळ इथून प्रस्थान केलं पाहिजे, नाहीतर अनर्थ होऊन जाईल. चल लवकर. थांबा. राजकुमारींचे राजअतिथी सूर्यप्रताप सिंग महालातून अचानक इथे कसे पोचलेत? कोण आहात तुम्ही? आमचा मार्ग अडवून का उभे आहात? आम्ही राजकुमारी चंद्रमुखींचे सुरक्षा अधिकारी आहोत. आश्चर्य आहे, तुम्ही तर महालात होतात, मग या भटकलेल्या युवराजांसोबत इथे कसे? काय झालं? तुम्ही दोघे कसला विचार करताय? क्षमा करा गजराज सिंग, तुम्ही जे आम्हाला समजताय ते आम्ही नाही. काय? मग तुम्ही कोण आहात? मी तुमच्या महालातली एक मायावी शक्ती आहे, मंदिरा. आम्ही समजलो मंदिरा की तू या युवराजांना भ्रमित करून कुठेतरी दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न करत होतीस. परंतु तू हे कसं काय विसरलीस की तू असं करून किती मोठा अपराध करायला निघाली होतीस? काय तुला राजकुमारी चंद्रमुखींचा आदेश माहित नाही? जर त्यांना हे समजलं तर तुला मृत्यूदंडही दिला जाऊ शकतो. कृपया मला क्षमा करा गजराज सिंग. अजाणतेपणे माझ्या हातून चूक झाली आहे. मला वाटलं की हा कुठल्या अन्य राज्याचा गुप्तहेर आहे, म्हणून मी त्यांना भ्रमित करून भटकवण्याचा प्रयत्न करत होती. हे कोणत्या दुसऱ्या राज्याचे गुप्तहेर नाही आहेत. हे राजकुमारींचे होणारे राज अतिथी वनराज आहेत. मूर्ख मंदिरा, आजपासून त्यांच्याकडे जर तू दृष्टी वर करून जरी पाहिलंस तर तुला महालाच्या आत सुद्धा येऊ दिलं जाणार नाही. आता जा इथून आणि हे आपलं मुख मला पुन्हा कधीही दाखवू नकोस. जशी आज्ञा हुजूर. झालेल्या त्रासाबद्दल क्षमा करा. आजपासून तुम्ही राजकुमारी चंद्रमुखींचे राज अतिथी आहात. चला, मी तुम्हाला सुरक्षित रूपनगरात घेऊन जातो. हो, चला. यावं. हे काय? रूपनगराच्या अधिकाऱ्यांनी वनराज सारख्या योद्ध्यालाही आपल्या जाळ्यात अडकवलं. याचा अर्थ आहे तुला अगदी सावधपणे पावलं टाकायला हवीत भानू प्रताप सिंग. तर असं नको व्हायला की राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्याऐवजी तिच्या कारागृहात जीवन व्यतीत करावं लागेल.
थांब जोरावर. मनुष्याला तेवढं स्थान द्यायला हवं जेवढी त्याची योग्यता असेल. माहित नाही कोणत्या अशुभ क्षणी आम्ही तुला आपला सेनापती नियुक्त केलं होतं. माझ्या दिशेने काय येतोय विश्वासघातकी. जा आपल्या स्नेह स्वामी सोबत आमच्या दृष्टीपासून दूर हो, अन्यथा आम्ही तुझा वध करून टाकू. ही दोन